अळूची भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून मी आणि माझी मम्मी म्हटलं की आज आम्ही फुलके करायचे. फांग्या म्हणतात आमच्या इकडं. तर तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे अळूचे मोठे मोठे पानं झाले होते. हे तर आम्ही फक्त कुंडीतच लावले होते. ते 3 पानं निघाले त्यातनं आणि नंतर अर्धे जमिनीत लावलेले होते. तेही तोडून घेतले. या दांडीसहित त्याच्या देठासहित तोडून घ्यायचं. ते देठाची साल काढून तुम्ही कापून त्यात करू शकता. पानांमधनं हे असा पाला काढून घ्यायचा आणि ते शिरा वगैरे राहू द्यायचा. जर तुम्हाला शिरा पण टाकायचा असेल टाकू शकता, पण आम्ही लवकर शिजण्यासाठी ते शिरा नाही टाकले आहेत. तर आई अशा प्रकारे करून घेते. त्यानंतर त्याला तो जो पाला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे. त्यात आम्ही डाळीत पीठ टाकलं आहे. भिजवलेल्या डाळींचं आहे. मसूर डाळ आणि मूग डाळ भिजवून घेतलेली आहे आणि त्यात हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि मीठ टाकून त्याला मिक्सरने बारीक करून घेतलेलं आहे. आणि ते आता त्या डाळीच्या मिक्सरमध्ये ते पानं टाकायचे आहे. त्यात बेसिक मसाले टाका, तुम्हाला जसं हवं तसं. तिखट, हिरवी मिरची पेस्टने चांगली चव येते, तीही तुम्ही टाकू शकता. त्यात मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचे छोटे इडली पात्र ठेवलं आहे वाफ घेण्यासाठी. त्यात आपण शिजवणार आहोत. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवल्यानंतर त्याला मस्त वाफ घेऊन घ्यायची अर्धा तास. त्यानंतर शिजल्यानंतर थंड झाले की त्याला तुकडे तुकडे तुम्ही असेही खाऊ शकतात वाफवलेले, पण तडका देऊन पण छान लागतात. त्यामुळे आम्ही आधी वाफवून नंतर तडका देऊन त्यात राई, जिरा, लसूणचा तडका देऊन केलेला आहे. तर यात तुम्ही डाळीचं पीठ घेऊन तुम्ही कोथिंबीरचं पण करू शकता. अजून बरंच काही आहे आपल्या महाराष्ट्रात जे खूप काही प्रकारे केले जातात. पण आम्ही अळूचे पानं होते म्हणून अळूचे करून पाहिले. तुम्ही कसले कसले बनवता ते नक्कीच सांगा. आणि त्यानंतर तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता त्यात जर तुम्ही अजून काही वेगळं करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा मिळूया एक नवीन व्हिडिओसोबत. टाटा, बाय बाय, सी यू.